ಶ್ರೀಮತೆ ರಾಮಾನುಜಾಯ ನಮಃ. ಶ್ರೀಮತೆ ನಿಗಮಾಂತ ಮಹಾದೇಶಿಕಾಯ ನಮಃ. ಶ್ರೀ ರಂಗನಾಥ ಪಾದುಹಾ ಸಹಸ್ರೆ ಅಭಿಷೇಕ ಪದ್ಧತಿ ಸಪ್ತಮಿ. ಪಾಹಿ ನ ಪಾದುಕೆ ಯಸ್ಯಾಹ ವಿದಾಸ್ಯನ್ನಭಿಷೇಚನಂ ಆಭಿಷೇಚನಿಕಂ ಭಾಂಡಂ ಚಕ್ರೆ ರಾಮ ಪ್ರದಕ್ಷಿಣಂ. ಪಾಹಿ ನ ಪಾದುಕೆ ಯಸ್ಯಾಹ ವಿದಾಸ್ಯನ್ ಅಭಿಷೇಚನಂ ಆಭಿಷೇಚನಿಕಂ ಭಾಂಡಂ ಚಕ್ರೆ ರಾಮ ಪ್ರದಕ್ಷಿಣಂ. ರಾಘವಸ್ಯ ಚರಣೌ ಪದಾವನಿ ಪ್ರೇಕ್ಷಿತುಂ ತ್ವದಭಿಷೇಕಮೀಶತುಃ. ಆಭಿಷೇಚನಿಕ ಭಾಂಡ ಸನ್ನಿಧೌ ಯತ್ ಪ್ರದಕ್ಷಿಣ ಗತಿಸ್ ಶನೈರ್ಯಯೌ. ಮೂರ್ಧಾಭಿಷಿಕ್ತೈರ್ನಿಯಮೇನ ವಾಕ್ಯೌ ವಿಚಿಂತ್ಯ ನೂನಂ ರಘುನಾಥ ಪಾದೌ. ರತ್ನಾಸನಸ್ತಾಂ ಮಣಿಪಾದುಕೆ ತ್ವಾಂ ರಾಮಾನುಜನ್ಮಾ ಭರತೋಪ್ಯಷಿಂಚತ್. ಭ್ರಾತುರ್ನಿಯೋಗೇಪಿ ಅನಿವರ್ತಮಾನಂ ರಾಜ್ಯಾಭಿಷೇಕಂ ಚ ಪರಿತ್ಯಜಂತಂ. ರಾಮಾನುಜೌ ತೌ ನನು ಪಾರತಂತ್ರ್ಯಾತ್ ಉಭಾವುಭಾಭ್ಯಾಂ ಭವತಿ ಜಿಘಾಯ. ನಿವೇಶ್ಯ ರಂಗೇಶ್ವರ ಪಾದರಕ್ಷೆ ಭದ್ರಾಸನೆ ಸಾದರಮಭ್ಯಷಿಂಚತ್. ವಸಿ ವಸಿಷ್ಠೋ ಮನುವಂಶಜಾನಾಂ ಮಹೀಕ್ಷಿತಾಂ ವಂಶ ಪುರೋಹಿತಸ್ತ್ವಾಂ. ಋತಾಭಿಷೇಕಾ ಭವತಿ ಯತಾವದ್ ರಂಗೇಶ ಪಾದಾವನಿ ರತ್ನಪೀಠೆ. ಗಂಗಾ ನಿಪಾತಸ್ನಪಿತಾಂ ಸುಮೇರೋಃ ಅಧಿತ್ಯ ಕಾ ಭೂಮಿಂ ಅಧಶ್ಚಕಾರ. ವಸಿಷ್ಠ ಮುಖ್ಯೈರ್ ವಿಹಿತಾಭಿಷೇಕಾಂ ರಾಜ್ಯಾಸನೆ ರಾಮ ನಿವೇಶ ಯೋಗ್ಯೇ. ತುಷ್ಟಾವರಂಗೇಶ್ವರ ಪಾದರಕ್ಷೆ ಪ್ರಾಚೇತಸಸ್ತ್ವಾಂ ಪ್ರಥಮಃ ಕವೀನಾಂ. ರಕ್ಷೋವಧಾರ್ಥಂ ಮಣಿಪಾದರಕ್ಷೆ ರಾಮಾತ್ಮನೋ ರಂಗಪತೆ ಪ್ರಭಾಸೆ. ರಕ್ಷೋಪಕಾರಾತ್ ಭವತಿ ವಿತೇನೆ ರಾಜನ್ವತೀಂ ಕೋಸಲ ರಾಜಧಾನೀಂ. ಪ್ರಾಪ್ತಾಭಿಷೇಕಾ ಮಣಿಪಾದರಕ್ಷೆ ಪ್ರತಾಪಮುಗ್ರಂ ಪ್ರತಿಪದ್ಯಮಾನಾಂ. ಶಶಾಸ ಪೃಥ್ವೀಂ ಭವತಿ ಯತಾವತ್ ಸಾಕೇತ ಸಿಂಹಾಸನ ಸಾರ್ವಭೌಮಿ. ದಶಾನನಾದೀನ್ ಮಣಿಪಾದರಕ್ಷೆ ಜಿಗೀಷತೋ ದಾಶರಥೇರ್ ವಿಯೋಗಾತ್. ಜಾತೋಪತಾಪಾ ತ್ವಯಿ ಸಂಪ್ರಯುಕ್ತೈಃ ತೀರ್ಥೋದಕೈರ್ ಉಚ್ಚವಸಿತಾ ಧರಿತ್ರೀಂ. ಅಧ್ಯಾಸಿತಂ ಮನುಮುಖೈ ಕ್ರಮಶೋ ನರೇಂದ್ರೈಃ ಆರೋಪ್ಯ ದೇವಿ ಭವತೀಂ ತಪನೀಯ ಪೀಠಂ. ರಾಜ್ಯಾಭಿಷೇಕಮನಘಂ ಮಣಿಪಾದರಕ್ಷೆ ರಾಮೋಚಿತಂ ತವ ವಶಂ ಭರತೋ ವಿತೇನೆ. ಸ್ನೇಹೇನ ದೇವಿ ಭವತೀಂ ವಿಷಯೇಭಿಷಿಂಚನ್ ದ್ವಿಸಪ್ತ ಸಂಖ್ಯ ಭುವನೋದರ ದೀಪರೇಖಾಂ. ಜಾತಂ ರಘೋತ್ವಹ ದಿವಾಕರ ವಿಪ್ರಯೋಗಾತ್ ಅಂದಂ ತಮಿಸ್ರಮಹರತ್ ಭರತ ಪ್ರಜಾನಾಂ. ಹಸ್ತಾಪಚೇಯ ಪುರುಷಾರ್ಥ ಫಲ ಪ್ರಸೂತೇರ್ ಮೂಲಂ ಪದಾವನಿ ಮುಕುಂದ ಮಹೀರುಹಸ್ತ್ವಂ. ಛಾಯಾ ವಿಶೇಷಮದಿಶತ್ ಯದಸೌ ಪ್ರಜಾನಾಂ ಆವರ್ಜಿತೈಸ್ತ್ವಯಿ ಶುಭೈರ್ ಅಭಿಷೇಕತೋ ಯೈಃ. ಅಹ್ನಾಯ ರಾಮ ವಿರಹಾತ್ ಪರಿಖಿನ್ನ ವೃತ್ತೇಃ
आश्वासनाय भवति मणिपादरक्षे तीर्थाभिषेकम् अपदिश्य वसुन्धरायाः चक्रे तदा समुचितम् शिशिरोपचारम् मालिन्यमाश्रितवती मणिपादरक्षे पङ्केन केकयसुता कलहोत्थितेन शुद्धिं परामधिजगाम वसुन्धरेयम् त्वत्तक्षणान् निपतितैरभिषेकतोयैः आवर्जितं मुनिगणेन जगद्विभूत्यै तोयं पदावनि तदा त्वयि मन्त्रपूतम् मूलावसेकसलिलं निगमद्रुमाणाम् शापोदकं च समभूत् क्षणदाचराणाम् विप्रोषिते रघुपतौ भवति यतार्हम् मान्ये पदे स्थितिमति मनुवंशजानाम् आत्मनि अथर्वनिपुनै प्रहितै प्रजानाम् अश्रूण्यपास्यद् अभिषेकजलप्रवाहैः प्रायो विशोषितरसा पतिविप्रयोगात् पर्याकुलीकृतसमुद्र पयोदरागौः अम्ब त्वदीयमभिषेकपयः पिबन्ति धेनुर्बभूव जगतां धनधान्यदोग्री वृत्ते यदावतभिषेकविधौ बभासे पश्चात्तवाम्बभरतेन धृतः किरीटः आकस्मिकस्वकुलविप्लव शान्तिहर्षात् प्राप्तस्विषाम् इव पतिर्मणिपादुके त्वाम् मनुवंशपुरोहितेन मन्त्रैः अभिमन्त्र्य त्वयि पादुके प्रयुक्तम् अभिषेकजलं शनेन राज्ञा शमयामास समुत्थितान् प्रतापान् पादपात् उपहृता रघुत्वहात् आलवालमिव पीठमाश्रिता अभ्यशेचि भवती तपोदनैः पारिजातलतिकेव पादुके अलगुभिरभिषेक व्यापृतैरम्बुभिस्ते दिनकरकुलदैन्यं पादुके शालयिष्यन् सकलु कमलयोने सूनुरादत्तमन्त्रेषु अधिकनियमयोगां शक्तिमातर्वणेषु दिनकरकुलजानां देवि पृथ्वीपतीनां निरुपदिमधिकारं प्राप्नुवत्यां भवत्याम् अजनिषदसमस्ता पादुके तावकीन स्नपनसलिलयोगान् निम्नगास्तुङ्गभद्राः तव विधिवत् उपाते सार्वभौमाभिषेके भरत समय विद्भिः पादुके मन्त्रिमुख्यैः त्वद् अवधि निज कर्मस्यायिनीनां प्रजानां प्रथमयुग विशेषा प्रादुरासन् विचित्राः अवसितरिपुशब्दान् अन्वपुष्पं तदानीं रघुपतिपदरक्षे लब्धराज्याभिषेका चलितभुजलतानां चामरग्राहिणीनां मणिवलयनिनादैः हेतुरान् मन्त्रघोष समुचितम् अभिषेकं पादुके प्राप्नुवत्यां त्वयि विनिपतितानां देवि तीर्थोदकानां ध्वनिरनुगतमन्त्रसीदतां कोसलानां शमयितुमलमासीत् सङ्कुलानार्तनादान् दिविशत् अनुविधेयं देवि राज्याभिषेकम् भरत इव यदि त्वं पादुके नान्वमस्ताः कथमिव रघुवीरः कल्पयेदल्पयत्नः
त्रिचतुरशरपातैस्तादृशं देवकार्यम् कतिचन पदपद्मस्पर्शसौख्यं त्यजन्ति व्रतमतुलमदास्त्वं वत्सरान् सावधाना रघुपतिपदरक्षे राक्षसैत्रासितानां रणरणकविमुक्तं येन राज्यं सुराणाम् अथर्वोपज्ञं ते विधिवत् अभिषेकं विदधतां वसिष्ठादीनामपि उपचित चमत्कारपरया त्वदास्य तान्यारङ्गक्षितिरमण पादावनि तदा लगीयस्यो जाता रघुपरिषत् आहो पुरुषिकाः अभिषेचयतु स रामः पदेन वा स्पृशतु पादुके भवतीम् अविशेषितमहिमा त्वं वा विशेषसमासमेतानाम् अभिषेचयतु स रामः पदेन वा स्पृशतु पादुके भवतीम् अविशेषितम् अहिमा त्वं विशेषसमासमेतानाम् इति श्री रङ्गनाथ पादुका सहस्रे अभिषेक पद्धतिः सप्तमी।